नमस्कार. एका अतिशय रंजक आणि विचित्र आर्थिक कोड्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. सध्या एका अशा विरोधाभासाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे, जो वरवर पाहता अजिबात तार्किक वाटत नाही. आजच्या या विश्लेषणात आपण पाहणार आहोत भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश या 3 देशांच्या चलनांमधला एक मोठा करन्सी पॅराडॉक्स. एका बाजूला भारतीय रुपया का घसरत चाललाय आणि त्याचवेळी आपल्या शेजारील देशांचं चलन मात्र डॉलरच्या तुलनेत स्थिर कसा काय आहे, हे आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. ऑक्टोबर 2022ची ती घटना नक्कीच आठवत असेल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना एक फार महत्त्वाचं विधान केलं होतं. त्यावेळी $1ची किंमत ₹82.32 इतकी होती, जी त्यावेळची सर्वात नीचांकी पातळी मानली गेली. पण यावर अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं की त्या याकडे रुपयाची घसरण म्हणून पाहत नाहीत, तर डॉलरची जागतिक स्तरावर होणारी वाढ म्हणून पाहतात. म्हणजेच रुपया कमकुवत होत नाहीये, तर अमेरिकन डॉलर जागतिक पातळीवर मजबूत होत असल्याचा तो थेट परिणाम आहे. आणि तर थेट मे 2026च्या सद्यस्थितीकडे येऊया. आजचं वास्तव थोडं अस्वस्थ करणारं नक्कीच आहे. आजच्या घडीला भारतीय रुपयाची अवस्था अशी आहे की एका अमेरिकन डॉलरसाठी चक्क ₹96 मोजावे लागत आहेत. रुपयाने गाठलेली ही एक नवी आणि ऐतिहासिक नीचांकी पातळी आहे. इथूनच या विश्लेषणाचं मुख्य रहस्य सुरू होतं. एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न पडतो की जर खरोखरच अमेरिकन डॉलर जागतिक पातळीवर सगळ्यांसाठीच मजबूत होत आहे, तर मग आर्थिक संकटांशी रोज झगडणाऱ्या आपल्या शेजारील देशांची चलने भारतीय रुपयापेक्षा चांगली कामगिरी कशी काय करत आहेत? डॉलर सगळ्यांसाठीच मजबूत होत असेल तर पाकिस्तान आणि बांगलादेशची चलने एवढी स्थिर कशी काय? हा प्रश्न नक्कीच विचार करायला लावणार आहे. ही आकडेवारी खरंच डोळे विस्फारणारी आहे. -11.86%. मे 2025 ते मे 2026 या एका वर्षाच्या काळात पाकिस्तानी रुपयाच्या तुलनेत भारतीय रुपया तब्बल 11.86% घसरला आहे. जिथे आधी एका भारतीय रुपयाची किंमत 3.29 पाकिस्तानी रुपये होती, ती आता थेट 2.90 वर आली आहे. आणि विशेष म्हणजे फक्त 2026 या एका वर्षातच तब्बल 6.88% घसरण झाली आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत गेल्या वर्षभरातील कामगिरीचा चार्ट पाहिला तर गोंधळ आणखीनच वाढतो. एकीकडे भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत जवळपास 13% खाली आलाय, पण दुसरीकडे आश्चर्य म्हणजे पाकिस्तानी रुपया डॉलरच्या तुलनेत 0.63% चक्क मजबूत झालाय. हे आकडे पाहिल्यावर कोणालाही प्रश्न पडेल की अर्थव्यवस्थेत नेमकं चाललंय तरी काय? आता बांगलादेशची स्थिती पाहूया. ही माहितीसुद्धा अत्यंत लक्षवेधी आहे. बांगलादेशी टकाच्या तुलनेतही भारतीय रुपया जवळपास 10% घसरला आहे. पण दुसरीकडे बांगलादेशी टका डॉलरच्या तुलनेत फक्त 0.21% घसरला आहे. या सगळ्याचा अर्थ असा होतो की आशिया खंडातील इतर प्रमुख चलनांच्या तुलनेत सध्या भारतीय रुपयाची कामगिरी सर्वात कमकुवत दिसत आहे. तर मग यामागची नेमकी कारणं काय आहेत? भाग 1. रुपयावरील दबाव आणि त्याची जागतिक कारणे. यामागची मुख्य कारणं बघायला गेलो तर सगळ्यात मोठं कारण म्हणजे अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष. यामुळे जागतिक वाहतुकीची साखळी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. याचा थेट फटका कच्च्या तेलाच्या किमतींना बसला असून त्या प्रचंड वाढल्या आहेत. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे भारत आपल्या गरजेच्या तब्बल 85 ते 90% कच्चे तेल आयात करतो आणि या सर्वांचा व्यवहार अर्थातच डॉलरमध्ये होतो. त्यामुळे साहजिकच डॉलरची मागणी वाढते आणि रुपयावर दबाव येतो. याशिवाय दुसरं मोठं कारण म्हणजे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार सातत्याने भारतीय बाजारातून आपला पैसा काढून घेत आहेत. त्यांना शेअर्स विकून डॉलरमध्ये पैसे बाहेर न्यावे लागतात, ज्यामुळे रुपया अधिकच कमकुवत होत चाललाय. आता वळूया शेजाऱ्यांकडे. भाग 2. स्थिरतेचा भ्रम. पाकिस्तान आणि बांगलादेशच्या चलनांची स्थिती खरोखरच इतकी भक्कम आहे का? इथे एक गोष्ट स्पष्ट करणं अत्यंत गरजेचं आहे. ही जी स्थिरता आपल्याला दिसते ना, ती पूर्णपणे कृत्रिम आहे. त्यांच्या चलनांची स्थिरता याचा अर्थ त्यांची अर्थव्यवस्था भारताच्या पुढे गेलीये असं अजिबात होत नाही. गेल्या 2 वर्षांतील भीषण आर्थिक संकटातून वाचण्यासाठी त्यांनी अस्तित्व टिकवण्याच्या ज्या अत्यंत कठोर यंत्रणा राबवल्या आहेत, त्याचा हा फक्त एक साईड इफेक्ट किंवा बाय प्रॉडक्ट आहे. पाकिस्तानचं उदाहरण घेऊ. IMFकडून कर्ज मिळवण्यासाठी त्यांना अत्यंत कडक अटींची पूर्तता करावी लागत आहे. महागाईला आळा घालण्यासाठी आणि चलनाची शॉर्ट सेलिंग थांबवण्यासाठी त्यांनी व्याजदरात प्रचंड मोठी वाढ केली. पण सर्वात महत्त्वाचा उपाय जो त्यांनी केला तो म्हणजे देशाबाहेर डॉलर्स जाण्यापासून रोखण्यासाठी त्यांनी आयातीवर अत्यंत कठोर निर्बंध लादले आहेत. यामागचं गणित अगदी साधं आहे. जर परदेशी माल आयात करण्यावरच बंदी घातली तर तो माल विकत घेण्यासाठी अमेरिकन डॉलरची गरजच भासणार नाही. म्हणजेच डॉलरची मागणी कमी झालीये असं नाही, तर ती कृत्रिमरित्या दाबली गेली आहे.
आणि नेमक्याच याच कारणामुळे कागदावर पाकिस्तानी रुपया डॉलरच्या तुलनेत खूप स्थिर दिसत आहे. आता पाहूया बांगलादेशची रणनीती. भाग 3. बांगलादेशचे क्रॉलिंग पेग तंत्र. बांगलादेशची मध्यवर्ती बँक चलनाची घसरण रोखण्यासाठी एक वेगळंच तंत्र वापरते, ज्याला क्रॉलिंग पेग म्हणतात. यामध्ये बँक एक निश्चित दर ठरवते, समजा 120% आणि चलनाची देवाणघेवाण फक्त 119 ते 121% या अत्यंत छोट्या चौकटीतच करण्याची परवानगी देते. बाजार या मर्यादेच्या बाहेर जाऊच शकत नाही. पण जेव्हा देशातील महागाई वाढते किंवा परकीय चलनसाठा अचानक कमी होतो, तेव्हाच बँक ही चौकट हलवून 122% नेते. थोडक्यात सांगायचं तर एका अत्यंत नियंत्रित आणि कृत्रिम पद्धतीने ते आपल्या चलनाचं रक्षण करत आहेत. आणि आता भाग 4. आरबीआयची फ्री मार्केट नीती. हे या विश्लेषणाचं सर्वात महत्त्वाचं रहस्य आहे. येथे फ्री फ्लोटिंग करन्सी ही संकल्पना समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे नेमकं काय? तर अशी व्यवस्था जिथे चलनाचं मूल्य हे कोणत्याही कृत्रिम नियंत्रणाशिवाय थेट खुल्या बाजारातील मागणी आणि पुरवठ्यानुसार ठरतं. भारतीय रुपयाचं सध्याचं मूल्य हे बाजारातील याच खऱ्या जागतिक शक्तींचं पारदर्शक प्रतिबिंब आहे. या दोन वेगवेगळ्या आर्थिक विचारधारांची थेट तुलना केली तर चित्र एकदम स्पष्ट होतं. एका बाजूला आपले शेजारी देश आहेत, जे आयातीवर बंदी, कडक पॅगिंग आणि IMFच्या नियंत्रणाखाली अक्षरशः जीवनरक्षक प्रणालीवर किंवा लाईफ सपोर्टवर असल्यासारखं काम करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला भारत आहे, जो बाजाराच्या नैसर्गिक शक्तींना चलनाचे खरे मूल्य ठरवू देतोय. हा पूर्णपणे नैसर्गिक मागणी आणि पुरवठ्याचा खेळ आहे. मग साहजिकच प्रश्न पडतो की आरबीआय हे सगळं उघड्या डोळ्यांनी का पाहत आहे? आरबीआय रुपयाला का घसरू देत आहे? याचं कारण म्हणजे भारताकडे परकीय चलनाचा प्रचंड मोठा साठा आहे, जो एक मजबूत सेफ्टीनेट किंवा सुरक्षा जाळे प्रदान करतो. त्यामुळे आरबीआय जाणीवपूर्वक रुपयाला त्याचं नैसर्गिक बाजारमूल्य शोधू देत आहे. जोपर्यंत बाजारात रुपयाची अनियंत्रित आणि अत्यंत वेगाने घसरण होऊन गोंधळ उडत नाही, तोपर्यंत मध्ये हस्तक्षेप न करण्याची ही एक अतिशय विचारपूर्वक आखलेली रणनीती आहे. या सर्व सखोल विश्लेषणाचा निष्कर्ष काढताना शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. निर्बंध लादून कृत्रिमरित्या स्थिरता आणणं योग्य की नैसर्गिक बाजाराचा स्वीकार करणं? आरबीआयचे हे फ्री फ्लोटिंग धोरण खरोखरच योग्य मार्ग आहे का? दीर्घकालीन आर्थिक आरोग्यासाठी कोणता दृष्टिकोन अधिक सुरक्षित राहील? यावर नक्की विचार करा. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.